नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्रात मंत्री राहिलेले नारायणराव राणे. राणे साहेब, आपण नुकत्याच एका वक्तव्यामुळे बऱ्यापैकी एक मोठा गदारोळ निर्माण केलेला आहे आणि अर्थातच राणेंची वक्तव्य ही गदारोळासाठीच प्रसिद्ध असतात. ताजं तुमचं वक्तव्य आहे की भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर लढलं पाहिजे. एका बाजूला भारतीय जनता पार्टी महायुतीत आहे, दुसऱ्या बाजूला तुमच्यासारखा एक वरिष्ठ नेता म्हणतो की स्वबळावर लढायचं. काय कारण आहे? मी स्वबळावर लढावं असं म्हणालो नाही. तुम्ही माझी स्टेटमेंट बघा. तो वारंवार विचारतोय तुमचे किती त्यांचे किती. मी म्हटलं हा माझा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे, 3 पक्षाच्या नेत्यांचा आहे. हा माझा प्रश्न नाही आहे. मग किती अमुक किती. मी म्हटलं 228. हे 228 स्वबळावर लढावं अमुक असं काय नाही. त्याने ज्या ह्याने विचारलं, मी म्हटलं आता संख्यात पाहिजे असेल तर 228. पण मग तुमचं एक आकलन असेलच की तुम्ही इतके वर्ष काय महाराष्ट्राला काय पाहताय, कशाबद्दल? किती जागा लढल्या पाहिजेत भाजप? नाही नाही, ऐकून घ्या. आत्ताची परिस्थितीमध्ये आमचे नेते जे हाताळत आहेत, आपल्याला जेव्हा 3 पक्षाचं सरकार चालवायचं आहे तेव्हा एक कुठल्या नेत्याने आपलं मत देऊन चालणार नाही. जेव्हा एकमत होतं पक्षामध्ये की आपण एवढ्या जागा लढली पाहिजेत, तशा प्रकारची बैठक झालेली नाही आहे. ज्या होईल त्या आम्ही सांगू की आम्हाला एवढ्या जागा पाहिजे. मी सांगेन एवढ्या जागा लढल्या पाहिजे. अद्याप तसं काही त्या प्रकारची बैठक का झाली नाही BJPची. पण या एकूणच संपूर्ण चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ राहील आणि त्याच भावनेनं महायुतीत काम करेल. मोठा भाऊ आहेच आणि राहणार. अच्छा, पण मग परिस्थिती कशा पद्धतीनं बदलती असं हे वाटतं? बघा, ह्या परिस्थितीबद्दल माननीय अमित शहाजी, राज्याचं नेतृत्व करत आहेत देवेंद्र फडणवीस, बावनकुळेजी, हे याच्यावर आपलं मत देतील, निर्णय घेतील आम्हाला सगळ्यांना विचारून. राज्यात निवडणुकांचे वारे हळूहळू वाहत आहेत, पण ह्या सगळ्या दरम्यान एक महत्त्वाचा विषय समोर येतोय, तो आहे मराठा आरक्षणाचा. आणि हे तेच मराठा आरक्षण आहे जे नारायण राणे समितीनं पहिल्यांदा दिलं. तुम्ही ज्या वेळेला मराठा आरक्षण दिलं त्यावेळेला तुम्हाला मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्यायचं होतं का मराठ्यांना मराठ्याच्या शिवाय सुद्धा आरक्षण देता येतं? माझी नेमणूक जी झाली ती मराठ्यांना आरक्षण देण्यासंबंधी समिती नियुक्ती होती आणि त्याचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली. मी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मी अभ्यास केला, महाराष्ट्रावर फिरलो, विविध नेते तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली आणि मग माझं मत दिलेलं होतं. त्यामुळे कोणाचं आरक्षण काढा, मराठा देणार ही मागणी नव्हती. माझ्या त्या अहवालात शेवटी मी लिहिलं आहे, कोणत्याही जाती धर्माचं आरक्षण काढून मराठ्यांना आम्हाला आरक्षण नको आहे, हे स्पष्ट केलं आहे मी. शिवाय जर आरक्षण द्यायचं आहे 52% वर, तर घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्वे करून राज्य सरकारला जो घटनेने अधिकार दिलाय त्याप्रमाणे देण्यात यावं. पण तुमच्या लेखी जे आरक्षण मराठ्यांना लागू होतं त्यात मराठे मागास ठरलेले आहेत. त्याच्यात मागासलेची टक्केवारी होती, त्यात आम्ही 16% दिले. 34% मराठे आहेत महाराष्ट्रात. पण हा आकडा 34%चा अनेकांना मान्य नसतो. मान्य ना, सर्वे आहे. कोण नाही, सर्वेचे आकडे मान्य नव्हता म्हणजे काय? मराठ्यांची लोकसंख्या आहे तेवढी. त्यामध्ये आर्थिक दुबळे जे आहेत, शैक्षणिक आर्थिक सामाजिक, त्या 16% लोकांना आरक्षण द्यावं असा आमचा निर्णय होता. बरं, जो कोर्टात टिकला नाही. कोर्टात टिकलं नाही तर ते झालं ज्याप्रमाणे त्या घटनेच्या ह्याच्या ज्या आर्ग्युमेंट झाली त्या ह्याच्याप्रमाणे. या सगळ्यात एक दादा प्रश्न असा उपस्थित झाला, आता नवा जो वाद उत्पन्न होतोय की ते कुणबीतून द्या, मराठे कुणबी आहेत म्हणे. असं कुठलाही मराठा स्वीकारणार नाही. मराठवाड्यातले मराठी स्वीकारतात ना, मराठवाड्यातले मराठी स्वीकारतात, विदर्भातले मराठी. ऐकून घे, मी काय म्हणा, माझं वाक्य नीट आहे का हे शब्दाला म्हणत. कोणताही मराठा कुणबीमधून आरक्षण द्या, आम्ही कुणबी होतो, हे स्वीकारायला तयार नाही आहे. आता ज्यांना हवंच आहे कुठेही द्या,
कुठल्याही कॅटेगरीत द्या, बसवा, त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर नारायण राणेंना मराठ्यांना मराठ्यातूनच हवं आहे का इतर कुठूनही मिळालं? मराठीतून नाही, घटनेच्या तरतुदीप्रमाणे हवं आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासले जे मराठी आहेत त्यांना आरक्षण द्या. अच्छा. आणि मग आर्थिक आरक्षण जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी EWS आहे, मग जातीय आरक्षण का? हे बघा, एक मी माझं सेक्शन सांगत नाही, घटनेचं 15 आणि 16(4) मधलं सांगतोय तुम्हाला. एक सेक्शन असं म्हणतं की जर राज्य सरकारला अधिकार द्यायचा असेल तर या 3 विभागाचा सर्वे करावा आणि तुम्हाला आर्थिक दुबळे जर दिसले मराठे तर त्यांना आरक्षण द्यावं, अशी तुमची शिफारस आहे? शिफारस नाही आहे, ही घटना आहे. घटना सांगते आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि त्यामध्ये हा अहवाल तयार झाला मागास आयोगाकडे पाठवावा लागतो. मग मागास आयोग झाला का कॅबिनेट आणि मग हाऊस, बरं. असा प्रोसेस आहे. कोणी बोलला म्हणून असं आरक्षण नाही देता येत. आणि तेवढं कसं आरक्षण देता येईल कुठल्याही जातीला, धर्माला, तर त्यासाठी घटनेमध्ये प्रोव्हिजन आहेत ना. पण आता जे जरांगेंचं आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला तुम्ही बारीक पाहताय, निरीक्षण करताय, तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन किती हे दिवस चालणार? राजकीय आंदोलन आहे. आपल्या जातीला मिळावं, अमुक मिळावं हे नाही. हे राजकीय आहे. कोण राजकीय फायद्यासाठी करताय, येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करताय, कोण म्हणतो याला पाडीन, जसं काय ना हातोडीच आहे. 14 कोटी महाराष्ट्र लोकसंख्येला कोणाला पाडावं, जिंकायचा, फारच बोलतात. आपल्या ताकदीपेक्षा जास्त बोललं जात आहे. हे सरकारने हाताळलं पाहिजे, असं संधी द्यायला नाही पाहिजे. का होत नाही तसं? मुख्यमंत्री मराठा आहेत, ते संवाद करतात, जातात त्या माणसाला भेटायला. राज्य सरकारने याच्यात हस्तक्षेप करावा. कसा करायचा? आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात. राहिलेलं आहे ना, आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ना, त्याने हस्तक्षेप करावा. राज्यामध्ये उद्या जे मराठवाड्याची परिस्थिती आहे, मराठ्यांच्या दुकानात अन्य जातीचे लोक जात नाही, मराठे दुसऱ्यांच्या दुकान, लग्न कार्य जमत नाही, लग्न कार्याला लोक जात नाही, ही जी परिस्थिती जातीय निर्माण झाली आहे ना, हे कुठलं तरी थांबावं, सलोखा निर्माण व्हावा. मी मध्ये ट्विट केलं आहे या संबंधीचा, ट्विट केलं, सगळ्या नेत्याने एकत्र यावं, ज्येष्ठ नेते जेवढे महाराष्ट्रात, आणि हे थांबवावं. ते पण सरकार हस्तक्षेप करणार म्हणजे काय करणार? अरेंज करा सगळ्या जातीच्या नेत्यांना वगैरे, आणि जे बोलतायत ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येईल, कारवाई व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर. ते पण कारवाईच तर वादात ठरते ना. कायदेशीर कारवाई करायला गेलो की त्याला वेगळ्या प्रकारचा रंग येतो. कायद्यापुढे कोण मोठा नाही, ते वादाची ठरवायचं कारण नाही. कारण यामध्ये राज्याच्या आणि राज्यातील जनतेच्या हितासाठी कायदेशीर कारवाई व्हावी. पण मग कायदेशीर कारवाई म्हटलं की गृहमंत्री आठवतात, गृहमंत्री म्हटलं की त्यांची जात आठवते. असं कुठे मंत्रिपदाला कुठली जात पाहिजे म्हणून असं कुठे आहे? आणि कायदा हाताळताना मी कुठल्या जातीचा हे पाहायचं नाही. राज्य आणि जनता सुरक्षित ठेवण्यासाठी जे करायचं ते केलं पाहिजे. तेव्हा जात आणि धर्म आड येता कामा नाही, कर्तव्य तिथे तर पालन व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण हाताळायला गेलं पाहिजे होतं, दुर्दैवाने ते तसं झालेलं नाही असं दिसतंय मला तुमच्या वक्तव्यात. आताच्या परिस्थितीमुळे मला हे बोलावं लागले. हां, आणि मराठा आहे, कोणी यावं, मराठा एवढं सण करणारा मराठा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म तो त्यांनी जे स्वीकारला मराठ्यांचा, ते मराठे आजही आहेत जिवंत. या स्थितीला पुढे नेत असताना आता तुम्ही जे थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलात की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहिला नाहीये, तणाव निर्माण झालेला आहे. पण दुसऱ्या बाजूला राणेसाहेब, आपणही इतके वर्ष राजकारण पाहताय, ही काही आजची घटना नाही, हे अनेक वर्षांपासून पेरलं गेलं. आजची घटना यासाठी की आज ही विषमता उफाळून आली आहे. यापूर्वी अमुकाचं लग्न आहे तिकडे अमुक जातीने जायचं नाही असं कधी नव्हतं. मराठवाड्यात पण सलोखा होता चांगला. आणि तो का बिघडतोय, कोणामुळे बिघडतोय? हा, अगदी तेच तुम्ही सांगायला पाहिजे. अरे मग मी तर आता बोलणार तुम्हाला, ज्यांच्यावर बिघडतो त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ज्यांच्यामुळे म्हणतोय मी.
हा म्हणजे जरांगेचा बोलविता धनी कोण? हे वाक्य विधायक आहे, सामाजिक आहे का विषमता निर्माण करणार आहे, हे सरकार निदान करू शकत नाही, अधिकारी निदान करू शकत नाही. केला पाहिजे. सरकारवर दबाव आहे की याची उलटी रिॲक्शन येऊ शकते, आंदोलन होऊ शकतात, जाळपोळ होऊ शकते. अशा रिॲक्ट होण्याला सरकार घाबरतं या मताशी मी सहमत नाही होत. बर, मग बंदोबस्त कोण नसणार, बाहेरची शक्ती कोणती येईल की हे सगळं थांबवेल? हे सरकारने थांबवायला पाहिजे, ही क्षमता असलीच पाहिजे. मग मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण आहे तुमच्या लेखी? माहीत नाही कोण असेल, काय असेल, मी एकतर मराठा समाजाचा नेता होतो आहे. मी या मताचा आहे की ओबीसीचं आरक्षण काढून मराठ्यांना द्यावं, या मताचा मी नाही. अच्छा, मी तर त्या मताचा नाही. कुठल्याही जातीचं आरक्षण काढून मराठ्यांना द्यावं या मताचाही नाही. तुम्ही घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे 52च्या अधिकचं आरक्षण मिळवावं आणि ते त्यातील जे मराठे आर्थिक दुबळे, शैक्षणिक, सामाजिक त्यांना द्यावं. या सगळ्या आरक्षणाच्याच एकूण आंदोलनामध्ये अगदी ताजी घटना आहे की मराठे आंदोलन करायला आता थेट तिथे पोहोचले जिथे शरद पवार ज्या हॉटेलमध्ये आहेत आणि पवारांच्याकडून त्यांनी भूमिकेची अपेक्षा केली. इतके दिवस महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची परिस्थिती समोर येत असताना, आरक्षणाची आंदोलन होत असताना ठाम आणि ठोस अशी भूमिका पवारांकडून येत नाहीये, ही त्यांची तक्रार आहे. नाही, पवारांकडून येत नाही का? कोणी ऑथराईज केलं नाही कोणी मराठ्यांचे हे नेते म्हणून. अच्छा, शरद पवार मराठ्यांचे नेते एकमेव ऑथराईज नाही केलंय कोणी की यांनी निर्णय दिला म्हणजे हे होणार, असं काय नाही आहे. त्यांनी किती आरक्षण मिळवण्याला सहयोग द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. जर सन्मानाने मराठे अधिकारवाणीने बोलवत असतील, मागत असतील तर तो सपोर्ट करायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे. पण ते गप्प बसले तसं वाटतंय तुम्हाला? निवडणूक आहेत. अच्छा, हे काय राजकारण आहे? निवडणूक आहेत, कोण कोण असे एक बाजू घेईल? कोणी येणार नाही. नाही, पण एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर सगळी जी तुमची महायुती आहे ती ठामपणे सांगते की कोणाचं काढून आरक्षण देऊ नका. दुसऱ्या बाजूला मविया काहीच भूमिका घेत नाही, बैठकांना येत नाही. अशी त्यांची काय अडचण आहे? मविया बैठकीला पण येत नाही, आरक्षणाच्या संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत नाही. काँग्रेसवाले, त्याचबरोबर शरद पवारांचे समर्थक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक. त्यांना महाराष्ट्रात काय झालं त्यांना काय फरक पडतो? असं कसं? निवडणुका आहेत ना. निवडणुका आहेत म्हणून तर त्यांना एका जातीचं मराठ्यांच्या पाठी उभं राहायला भीती वाटते. मराठी आहेत जातीने, पण मराठ्यांसाठी त्यागाची भूमिका नाही आहे. अशा वेळेला मराठी काय करतील? पण मराठी काय कर, मराठ्यांना आज आहेत ना बाकी नेते. अच्छा, आम्ही आहोत ना. हां, काय करतील म्हणजे काय? एक मुद्दा सातत्यानं आता नवीन सुरू झालाय, तो आहे सगळे सोयरे. तुमच्या वेळेला आरक्षण देताना हा विचार आला होता? नाही नाही, मलाच पटत नाही तर मी कशाला तो विषय घेईन. उद्या शेजारी बाजारी पण येतील, मित्रमंडळी पण घाला म्हणतील. ह्या मागण्या म्हणजे आरक्षण मिळू नये यासाठी अधिकचं वाढवलं जात आहे. राजकारण करायचं जातीच्या आरक्षणाचं आणि आपण काहीतरी मिळवता येईल का येणार निवडणूक हे पाहायचं. याच्या पलीकडे ह्या आंदोलनाला मी किंमत देत नाही आणि याच्यातून मराठ्यांना काय मिळेल असं मला वाटत नाही. सगळे सोयरीची मागणी सोडून द्यायला पाहिजे. चुकीची आहे. अच्छा, चुकीची आहे, कुठल्याच नियमात बसत नाही. काल परवापर्यंत आणि ही पण मागणी चुकीची आहे की ओबीसी मराठ्याने ओबीसी मधून आरक्षण दिले जावं, याची मत सहमत नाही. जर सगळे सोयरे चुकलेलं आहे, ओबीसीतून आरक्षण नको, तर मग एक वाक्यात कुठली मागणी असली पाहिजे की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या? भारतीय घटनेप्रमाणे आरक्षण जसं दिलं जातं, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणा ज्यांच्यात आहे त्या वर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि तो राज्य सरकारने 52% वरचं आरक्षण मिळवून द्यावं.
देशात अनेक राज्यांनी तसं केलंय प्रयोजन. तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप मोठं धाडस करताय अशा प्रकारचं वक्तव्य? कशाला? माझं मराठ्यांना अंगावर- पहिल्यापासून आहे. मराठ्यांना अंगावर घेताय? अंगावर कोणाला? मराठ्यांना हे जे आता आंदोलन करतायत त्यांना सोडा, अंगावर त्यांना अंगावर मी कधीच घेतलं. मी काय मानत नाही कोणाला. हे सरकार काय दखल आहे मला माहित. मी मानत नाही कोणाला. ते आंदोलन आहे, या देशात कोणाला आंदोलन करायचा अधिकार आहे, लोकशाही आहे, त्यांनी करावं. पण ते आंदोलन मराठ्याला न्याय देणार आहे असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही. ते म्हणतात की भाजपचे सगळे उमेदवार पाडू, फडणवीसांना संपून टाकू. आता तर का असा महाभाग झाला नाही, जन्माला आला नाही. सगळे पाडू आणि एक करू, हे जे असं बोलणं, मग कुठेतरी पाय घसरतोय, तोल जातोय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पण तुम्हाला लोकसभेच्या निवडणूक निकालांवरून असं वाटलं नाही की मराठ्यांनी ठरवून मराठवाड्यात निकाल दिला म्हणून? नाही, मला निकाल दिला, मराठवाड्यात लोकांची कदाचित दिशाभूल होत असेल. मराठवाड्यात बरेच नेते झाले, मी सगळ्यांना चांगलं ओळखतो. पण आपल्या समाजवर्गाला फरफटत नेण्याचं आपल्यासाठी प्रयोजन कोणी केलं नाही. आपल्यासाठी म्हणतोय, हे आपल्यासाठी हा फार महत्वाचा शब्द आहे, म्हणून तर मी रिपीट केला. हां. पण यात फरफटत जाणारा मराठा हा स्वतः ओळखू का शकत नाही की चुकतोय आपला नेता चुकतोय? कारण आहे, पुढारी आहेत, त्यांच्या विरोध कोणी स्वीकारावा? मराठवाडा ज्या वैचारिक विचारामध्ये गुरफटला आहे, त्यांचं धाडस नाही होत. ते का नेता बा करतोय, त्यांना वाटतं आम्हाला आरक्षण मिळेल. हे कायद्याचं आहे, सर्वसामान्य लोकांना नाही माहीत ना, काही मिळणारच नाही तरी हा मागतोय. जे होणार सगळे सोयरे, आता माझ्या काय सगळे सोयरे मी त्यांच्यासाठी भांडू? मग सामाजिक काय राहतं? हे सगळे सोयऱ्यांसाठी होत आहे. मी काय ते आंदोलन त्या जे कोण नेते आहेत ना, त्यांनी अभ्यास करावा. आरक्षण देता कसं येतं आपल्या मराठ्यांना, किंवा जे मराठी जी काय जात आहे त्यांना आरक्षण कसं कायदेशीर देता येईल, अभ्यास करावा आणि मग आंदोलन करावं. तुम्हाला वाटतं की एकदा जाऊन आपण बोलावं नाही, आंदोलकांशी? मला वाटत. अच्छा ते आले तर मी बोलेन. अच्छा, तुम्ही तयार आहात जर ते आले तर बोलायला? ते आले तर बोलायला तयार, ते कोणालाही. चर्चेचा पुढचा टप्पा आहे आता, आणि तुमचा आवडता विषय एक आहे, मातोश्री आणि ठाकरे. काय ते आवडतं? आज वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंचा, हो, शुभेच्छा त्यांना मी द्यायची. कालच शुभेच्छा दिला. दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या तोंडून येणाऱ्या अपशब्द शिव्या भविष्यात बंद व्हाव्यात, त्यासाठी शुभेच्छा. पण त्याच्याच बरोबर आता भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागायला लागलेत. बॅनर कोणी लावतो? ज्याला 5-50 मतं निवडणुकीला मिळत नाही ते पण लावतं भावी मुख्यमंत्री. भावी मुख्यमंत्री होणे नाही, नक्की ते भावी शब्द. तुमची मी भविष्य सांगतो, उद्धव ठाकरे यापुढे मुख्यमंत्री होणे नाही. एक उद्धवजी मिया हे मुख्यमंत्र्याचा मसाला नाही. तुम्ही उद्धव मिया म्हणालात? हो उद्धव मिया? हो, त्यांचं बाळासाहेबांच्या नामकरण मुलाला झालंय. आपण- आता या निवडणुकीत मागच्या लोकसभेला नामकरण झालंय. अच्छा, नामकरण विधी मातोश्रीवरच झालाय. फारच आतली माहिती आहे तुमच्याकडे. आता कशाला? सगळे मुस्लिम लीडर गेले होते या विधीला. पण बाळासाहेबांच्या मुलाला उद्धव मिया होताना नाही, पाहतो. बाळासाहेबांचं नाव घेऊ नका इथे. बाळासाहेबांचा मुलगा असेलही, पण बाळासाहेबांचा 1% गुण. बाळासाहेब हिंदुत्वाचे ज्वालामुखी होते. हो, हिंदुत्वाची ज्वालामुखी. हिंदू बोलताना पण ते आवाज चढवायचे. हे असे लाचार नाही हो, पदासाठी येण्यासाठी. हे लाचार आहे. याच्यात काय हिंदुत्वाचं रग आहे का? हे आहे. साहेब नेहमी म्हणायचे, ताकद असून चालत नाही, रग लागतो. तो त्यांच्या चिरंजीवात नाही ना. बाळासाहेबांचं नाव घे. साहेबांना आम्ही पाहिलाय, अनुभवलाय. साहेबांसारखा माणूस होणे नाही, हे माझं मत आहे. आज साहेबांना काय वाटत असेल स्वर्गात? दुःख, अश्रू ढाळत असतील. हिंदुत्वाचा त्याग करून भाजपला सोडून शरद पवार गेले,
काय वाटलं असेल त्या साहेबांचा विचार ज्या माणसाने केला नाही त्यांचं तोंडावर नाव घेणं पण मला वाटतं घेऊ नये असं वाटतं. कसलंय मी हिंदू आहे म्हणतो, काय ठेवलंयस तू हिंदुत्वाचं? आता घरी जे मातोश्री जे लोक येत आहेत हे तुमचे कुलाबेचे आमदार बिमदार सगळे, आणि जे काय होत आहे हे काय? तुम्ही जुने शिवसैनिक, मनानं कट्टर हिंदू. हो हो, तो काय नाही. एक नुकताच प्रसंग घडला आणि त्याच्यावरून बऱ्यापैकी सोशल मीडियावर चर्चा झाली, ती म्हणजे अबू आझमी मातोश्रीवर गेले. हो, तोच घटना सांगतोय मी. हा, आणि त्यावेळेला जे विद्यमान फैजाबादचे खासदार आहेत ते चप्पल घालून मातोश्रीत फिरले, त्याचा फोटो आला. हो. हे अनेकांना आवडलं नाही. आवडलं नाही. ज्यांच्या घरात आले त्यांना आवड, त्यांनी स्वागत केलं सगळ्यांचं, या या या, आलेकू सलाम आणि वाक्य काय सगळं झालं ना तिथे. म्हणून तर मी आता त्यांचं नाव मियाच ठेवतोय, उद्धव मिया. त्यांना पुढे मुख्यमंत्री बनायचं आहे, त्यामुळे ते मिया लावून घेतील, अजून काय लावून घेतील. पण जी आणि त्या एक तर कालचाच विषय बजेटवर त्यांचं ओपिनियन. देशाच्या अर्थमंत्री जेव्हा महाराष्ट्रात आले ते मुख्यमंत्री असताना आणि जी मिटिंग झाली तेव्हा याच ग्रस्ताने सांगितलं की मला बजेटमधलं काय कळत नाही. आणि कालच्या बजेट आल्यावर काय भाषेत बोलतो, बूट चाटणं आणि हे चाट, ही काय भाषा आहे? बजेटवरचं ओपिनियन असं दिलं जातं. आधी काय कळतं? तुझ्या वेळचे बघ 20, 21, 22ला रिसोर्सेस काय होतं, राजकोषीय तूट काय होती, काय केलंस तू? आता हे शब्द त्याला जड आहेत, अजून परिचयाचे नाही. तुम्हाला वाटतं अर्थसंकल्प कसा वाचावा याची त्यांनी फडणवीसांकडे शिकवणी लावावी? फडणवीस काय फार बरंच अर्थतज्ञ आहेत, अर्थतज्ञ आहेत. बर. देवेंद्र फडणवीस यांची फी परवडणार नाही त्यांना. नाही, एक पुस्तक पण लिहिलंय फडणवीसांनी. नाही, पण लिहिलंय, पण त्यांना ती फी परवडणार नाही. अच्छा. त्यामुळे असे बघावे की जे बजेटवर माहिती देतील चांगली. येत्या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची चर्चा परत परत येते. ते वरळीत उभे उमेदवारी? राहतील. कसली? उमेदवारीची निवडणूक. आमदारकीची? हा, वरळीत उभे राहणार, जिंकून येणार. प्रसंगी ते एकनाथ शिंदेच्या विरोधात उभे राहायला ठाण्याला जायची चर्चा करतात. हो का? राहा ना मग, डिपॉझिट जाईल. ठाण्यात जाईल की वरळीत जाईल? हा, आदित्यचं डिपॉझिट ठाण्यात जाईल की वरळीत जाईल? दोन्ही ठिकाणी जाण्याची आत्ताची परिस्थिती आहे, दोन्ही ठिकाणी. एक तर आदित्य ठाकरे याचं एकही वाक्य पूर्णविरामासह आहे का बघा. अर्धवट वाक्य, क्रियापद वापरत नाही माणूस. काय विचार, त्यांनी मंत्री होते, काय महाराष्ट्रासाठी केलं सांगा. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी एखादा विषय सांगा, एखादा मोठा म्हणजे एखादा मोठा प्रस्ताव आणला, विकासाची एखादी गोष्ट आणली. नाही, ते म्हणतात ना दावोसला गेले होते, तिथून गुंतवणूक आणली. जाऊन विमान प्रवास केला, हो, पर्यटक म्हणून गेले ते, का आणायला गेले नाही. कळलं पाहिजे ना काय मागायचं, कसं मागायचं. तर त्याचं काम नाही आहे, हे फक्त टीका करायची घरात बसून, एवढंच काम आहे. दुसरा विषय बोलाव, तो विषय उगाच लोकांचा वेळ नको घ्यायला. तुमचा आणखीन एक मुद्दा आहे हा. की तुम्ही संवेदनशीलरित्या दिशा सालियन आणि सुशांत सिंगचं प्रकरण हाताळलं गेलं असं म्हणता, आणि नितेश राणे हाताळला गेलं म्हणाल नाही. आम्ही लावून धरलं, आमचा शब्द आहे लावून धरलं, तरी अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. हा, त्याच्यासाठी नितेश राणेंना पोलिसांनी बोलवलं होतं. बोला, कोणाला नाही बोलवलं? पोलीस बोलवतात, काय कारवाईची धमक दिसत नाही. असं का? तुमचं सरकार आहे. आमचं सरकार, तरी मी बोलतोय, हे माझं धाडच नाही का? आहे, निश्चितच आहे. काय म्हणजे जे आम्ही म्हणतो, आरोप लागवतो, काय चुकीचं आहे? दिशा सालियन आणि सुशांत दोघंही मेली, हत्या झाली, एवढं खरं आहे? हत्या झाली म्हणताय तुम्ही? ऐकून घ्या, हत्या केली म्हणतो मी, शब्द पूर्ण अर्धवट नाही उच्चारत. दिशा सालियनला या देशाला काळिंबा लावणारी घटना, तिच्यावर अत्याचार करून वरून फेकून देण्यात आलं, याच्याबद्दल काय आहे? छत्रपतींचा महाराष्ट्र, कसली चर्चा करतोय आपण? हो, मी विदाऊट इन्क्वायरी FR दाखल केला असता, विदाऊट इन्क्वायरी. एवढा किळसवाणी प्रकार आहे.
आणि तुम्ही पण सारखे दाखवत बसताय, तुमच्यामध्ये पण दम नाही, काय राहिलंच नाही. नाही, आता आम्ही तर तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमची माहिती दाखवतो, माहिती पुढे होत दाखवलं काय मी. नाही, कायदेशीररित्या व्हायला पाहिजे. कायदेशीर सांगतो ज्या गोष्टी की या महाराष्ट्रात उद्या अशा घटना घडल्या, जो दिशा सालियनला न्याय मिळाला तो तिथे मिळेल. एक विश्वासार्थ सरकारने दाखवून द्यायची असते, बघा अन्याय कराल ही सजा लागेल, हे असं तुम्हाला तुमच्या पदरी पडेल. मग दुर्दैव आहे. पण आता राणेसाहेब, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्यातून असं वाटायला लागलंय ऐकणाऱ्याला की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नाही. राज्य नाही म्हटलं नाही, कायद्याचं राज्य आहेत, कायदे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, पण दिशा सालियन सुशांतला न्याय देऊ शकले नाहीत. ही माझी तक्रार आहे. तुमची तक्रार तुम्ही त्यांच्यापुढे मांडली? हो, मी लेखी देतो म्हणजे तक्रार मांडली, लेखी निवेदन आहेत माझी. बर. आणि या सगळ्या प्रकरणाला तुम्ही किती तडीस लावणार आहात? कारण तुम्ही बरेच वर्ष यावर संघर्ष करताना दिसता. समजा पहिल्या दिवसापासून जिथे अन्याय आहे तिथे नारायण राणे असणार. मी बाकीच्या गोष्टीची पर्वा करत नाही, काय होईल ठीक आहे. पण सालियन परिवार म्हणतो की हे बोलू नका, बास झाला आता. कोण सालियन दिशाचा जो परिवार आहे, कुटुंब आहे, सांगा हो, कोण म्हणाले? त्यांची आई, तिची आई म्हणते. जाऊ त्या खोलात जाऊ नका आणि मला टीव्हीवर बोलायला लावू नका. बर. मुलगी गेली तेव्हा पण ती म्हणाली, कळलं ना? ठीक आहे, राजकारणाच्या एका पुढच्या मुद्द्याकडे येऊ. राज ठाकरे म्हणतात ते 288 जागा लढणार आहेत आणि किती? स्वबळावर लढणार आहेत. किती? स्वबळावर सगळ्या जागा 288. चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा. लढवावे. त्यांना एक चिमटा काढलाय उद्धव यांच्या समर्थकांनी की म्हणे त्यांना उमेदवारच मिळणार नाही तेवढे राज ठाकरेंना. कोणाला? तुम्हाला वाटतं असं? ज्यांनी चिमटे काढले त्यांना म्हणा तुम्हाला किती मिळतात, तुम्ही कशाला युती करता, लढा बघू. लढत मग तुमच्या वाट्याला येणार तरी तुम्हाला उमेदवार मिळणार का? दुसऱ्याला काय मिळणार नाचा विचार का करता? तुम्ही कुठे आहात ते बघा ना. उद्धव ठाकरे किंवा उद्धव मिया स्वबळावर शिवसेना महाराष्ट्रात लढू शकतो. शरद पवार काँग्रेसच्या मदतीशिवाय सामोरं जाऊ शकतो निवडणुकीला? नाही, काही ताकद नाही. त्यामुळे राज काय करतोय याचा त्याने विचारच करू नये. त्यांच्या विचाराच्या पलीकडची वर तो लढत. प्रत्येक पक्ष विचार का लढू नये? निर्णय काही लागेल उद्या, यश काही, यशाचं कोणी काय सांगू शकत नाही. पण त्याचा फटका नाही बसणार महायुतीला? राज ठाकरे वेगळे लढलेत. कोण? राज ठाकरे वेगळे लढलेत. मला तर वाटतं फायदा होईल. अच्छा, कसा? मी सांगेन नंतर. कसा म्हणजे शिवसेना आणि या लोकांचेच मतं खाईल राज ठाकरे. राज ठाकरेंना विजय मिळवायचा असेल ना तर मतं त्यांचीच खायला पाहिजे आणि खाणार. एकूणात हे तुमचं गणित आहे असं, राज ठाकरेंना वेगळं लढायला सांगणं? सांगणं नाही, ते लढत असतील, माझ्या शुभेच्छा. अच्छा, तुम्ही शुभेच्छा देत आहात. हा, आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा. आणि उद्धव ठाकरेंना पण शुभेच्छा. त्यांना कशासाठी? उद्धव ठाकरेंना आज कशासाठी? तुम्ही म्हणाला त्यांचा वाढदिवस आहे. अच्छा. हा, मग त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे ना. हा माणुसकीचा धर्म आहे हो. त्यांना कळत नसेल, पण ज्याने कळलं आहे त्याने ती माणुसकी दाखवली पाहिजे. निवडणुकीच्या निमित्तानं मुलाखत आपण घेतोय, चर्चेला थोडासाच वेळ उरलेला आहे. पटकन विचारतो, येत्या काळात मुख्यमंत्री कोणाचा असणार आहे? मवियाचा का महायुतीचा? युती ठरवेल. अच्छा, नाही पण युतीचा होईल का? युतीचाच होईल, पण कोणाचा हे मी सांगणार नाही. अच्छा, पण युतीचा होईल असं तुम्हाला वाटतं? दुसऱ्या बाजूला असं दिसतंय की महाविकास आघाडी पण प्रयत्न करते. शरद पवार तर उलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नाही. बळ घालतील हे काँग्रेसला. तुम्ही शरद पवारांच्या तोंडी हे वाक्य घालू नका. आजच्या परिस्थितीत शरद पवारांना तर आजच्या आज म्हणतोय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आणि महाराष्ट्र पिछाडीवर किंवा खड्ड्यात जावा असं त्यांना वाटत नसेल. हे मला वाटतं शरद पवारांबद्दल, का त्यांनी मागचा कारभार पाहिलाय. 2.5 वर्षात 2 वेळा मंत्रालय. ते भावी लिहिलं, बॅनर लिहितं त्या खाली लिहा, बघा आमचे मुख्यमंत्री 2.5 वर्षात 2दाच गेले आणि 2दा 2.5 वर्षाचा कारभार हाताळला. नाही, पण मग पवारांच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल? ते सांगत नाहीत.
शरद पवार तुम्हाला स्वभावच माहीत नाही, ते अशी गोष्टी सांगत नाहीत, ते त्यावेळेला दाखवून देणार. म्हणजे निकालानंतर ऐन वेळेला उलटफेर होऊ शकतात. हं? निकालानंतर महाराष्ट्रात ऐन वेळेला उलटफेर होऊ शकतात का? जरूर होऊ शकतं, होऊ शकतं, 100%. धन्यवाद नारायणराव राणे आभारी साहेब, आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण वेळ दिलात आणि मुलाखतीच्या सगळ्याच प्रश्नांची दिलखुलास उत्तर आपल्याला दिली. दिली तर लाईन लागेल. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. तर या विशेष मुलाखतीच्या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.